शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to learn the second period of the General Science Standard 8, lesson number 5 inside the atom. We are going to learn the atomic structure of an atom. We know that the atom is the smallest particle of the matter. When it is very smaller, it have the three subatomic particles. First is the proton, second is the electron, and third is the neutron. So we know about the proton. Proton is the positively charged particle, represented by symbol P. Each proton carries positive charge of plus 1e. 1e is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. When the total positive charge on the nucleus is expressed the unit E, and the mass of the one proton is approximately 1 mu, that is known as the 1 Dalton. 1 mu is equal to 1.66 into 10 raised to 27 gram, and the mass of the one hydrogen is approximately 1 mu. Atomic structure बघत असताना आपल्याला त्या अणूमधील इतर जे अणुकण आहेत त्यांची माहिती आपल्याला घ्यायची आहे। त्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन असे त्याचे 3 अणुकण आहेत। त्यातला पहिला आपण घेऊया प्रोटॉन। प्रोटॉन हा P या अक्षराने दर्शवला जातो आणि तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, म्हणजे त्याच्यावर असणारा प्रभार कुठला आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज आहे। आणि त्याच्या जे वस्तुमान आहे ते सर्व त्याच्या केंद्रकामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रोटॉन आपल्याला कुठे आढळतो तर ऍटम जो आहे त्याचे इनसाइड, त्याच्या मध्यभागी जे केंद्रक आहे न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसच्या मध्ये आपल्याला प्रोटॉन आढळून येतो आणि त्याच्यावर असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो किती आहे पॉझिटिव्ह 1e. 1e म्हणजे किती तर 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 कुलम एवढा प्रभार एका प्रोटॉनवर आपल्याला आढळून येतो। आणि ते ई या अक्षराने ते दर्शवते संकल्पना स्पष्ट केली जाते। द मास ऑफ द वन प्रोटॉन, आता मास म्हटलेलं आहे, प्रोटॉनचा प्रभार नाही म्हटला, हा प्रभार बघितला आपण की एक पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो किती आहे तर तो एवढा आहे 1 E इज इक्वल टू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 कुलॉम। हा प्रभार आहे एका प्रोटॉनवरचा, पॉझिटिव्ह चार्ज किती आहे तो। आणि आता इथे द मास ऑफ द प्रोटॉन, त्या प्रोटॉनचं जे संपूर्ण मास आहे ते किती आहे तर मास ऑफ द वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे 1 म्यू म्हणजेच 1 डाल्टन एवढं आहे। आता 1 म्यू म्हणजे काय आहे तर 1 म्यू इज इक्वल टू 1.66 इंटू 10 रेज टू मायनस 27 ग्रॅम। आणि हे वस्तुमान कोणाचं आहे तर हे द मास ऑफ द वन हायड्रोजन इज अप्रॉक्सिमेटली 1 म्यू। हायड्रोजनचा जो अणू आहे, जे सर्वात हलकं मूलद्रव्य आहे, त्याच्या एका अणूचं जे वस्तुमान आहे ते एवढं आहे किती 1 म्यू म्हणजेच 1.66 इंटू 10 रेज टू मायनस 27 ग्रॅम एवढं त्याचं हायड्रोजनच्या अणूचं वस्तुमान आहे। आणि हायड्रोजनच्या त्या एका अणूच्या वस्तुमानाची तुलना करून इतर मूलद्रव्यांचा जो वस्तुमान आहे ते काढलं जातं आणि म्हणून ते अप्रॉक्सिमेटली 1 म्यू असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर प्रोटॉन बद्दल आपण माहिती घेतली की इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, इट इज डिनोटेड बाय द P, and the mass of the proton is 1 mu, means the 1.66 into 10 raised to minus 27. Atomic mass number. The mass of an electron being negligible and the mass of an atom is mainly due to the protons and neutrons in its nucleus. The total number of proton and neutron in an atom is the atomic mass number of that element. The mass number is denoted by A. The convention to denote atomic symbol, atomic number and the atomic mass number are together is shown in as follows. आपण बघितलंय की इलेक्ट्रॉनचं जे वस्तुमान आहे ते नगण्य असतं, म्हणजे ते मोजण्यात धरलं जात नाही।
आणि म्हणून जे वस्तुमान आहे मास ऑफ अन ॲटम इज मेनली ड्यू टू द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणून अणूचं जे केंद्रक आहे न्यूक्लियस इन अन ॲटम इन विच द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट्स, आणि त्या दोघांचं जे वस्तुमान आहे ते धरलं जातं. आणि म्हणून द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन इन अन ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, अणुवस्तुमान म्हणजे काय, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या, त्यांची बेरीज, त्याला ॲटॉमिक मास नंबर म्हणतात. आणि तो कॅपिटल ए या अक्षराने दर्शवला जातो. कशा पद्धतीने सिम्बॉल आणि त्यामध्ये ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर दाखवलेले असतात ते आपण या ठिकाणी बघूया. सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. एलिमेंट्स जे आहेत, एकूण जे निसर्गामध्ये आढळणारे आणि प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले असे एकूण 118 एलिमेंट्स आहेत, आणि त्याचा सिम्बॉल या ठिकाणी लिहिला जातो. आणि त्याच्या लेफ्ट साईडला खालच्या बाजूला ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, तर प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर, आणि ते झेड या अक्षराने दर्शविला जातो. आणि हा मास नंबर आहे, ॲटॉमिक मास नंबर. आपण आत्ताच बघितलं आहे की मास नंबर म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आपल्याला काढायचा असेल तर कसं निघतो आहे, ॲटॉमिक नंबर प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन या दोघांची जी बेरीज आहे त्याला आपण ॲटॉमिक मास नंबर असं म्हणतो. मग हे आपण उदाहरणाद्वारे बघूया की हा कार्बन हा एलिमेंट आहे आणि ह्या कार्बनचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 6 आहे. म्हणजे त्यामध्ये असणारे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या ही किती आहे, 6 आहे. आणि त्या कार्बनचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 12 आहे. म्हणजे त्याचं न्यूक्लियस इन अन ॲटम ऑफ द कार्बन, कार्बनचं जे न्यूक्लियस आहे, अणुकेंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये एकूण 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहे. आणि म्हणून त्यांची बेरीज किती झाली, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता कार्बनची आपण काढत आहे, 6 प्रोटॉन आहे, त्यामध्ये 6 न्यूट्रॉन आहे, आणि म्हणून ते काय झालेले आहे, 12 हा त्याचा ॲटॉमिक मास नंबर या ठिकाणी काढलेला आहे. अशा पद्धतीने जर आपल्याला ॲटॉमिक नंबर माहिती असेल, म्हणजे त्याचा झेड प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या माहीत असेल, तर आपल्याला ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो काढता येणे शक्य आहे. ॲटॉमिक मास नंबर काढताना प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन यांची बेरीज त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या अणूच्या केंद्रकाभोवती असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं वितरण कशा पद्धतीने आहे ते आपण बघूया. इथे आपल्याला चार्ट दिसत आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉनचा. सगळ्यात पहिला कॉलम आहे ॲटम, सेकंड आहे सिम्बॉल, इलेक्ट्रॉन नंबर इन अन ॲटम, त्यामधला असणारा झेड दिलेला आहे की त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आपण बघितले, शेल के आहे, एल आहे, एम आहे, एन आहे, म्हणजे 4 शेल आहेत. आणि के मध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात, 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32. आणि ते लिहायचं कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते न्यूमेरिकल फॉर्म मध्ये ते इथे दाखवलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी घेतलंय हायड्रोजन. हायड्रोजन एच या अक्षराने दर्शवलं जातं, म्हणजे एच कॅपिटल एच लिहिला की ते कुठलं एलिमेंट आहे, हायड्रोजन आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. हे सगळ्यात लहान मूलद्रव्य आहे, हलकं मूलद्रव्य आहे की ज्यामध्ये केवळ इट हॅव ओनली 1 प्रोटॉन and 1 electron. It does not have any neutron in an hydrogen atom. यामध्ये न्यूट्रॉन नसतो, यामध्ये एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन असतो. आणि मग तो एकच इलेक्ट्रॉन कुठे मावणार आहे, फक्त हा जो शेल आहे, पहिलं जो शेल आहे अणूच्या केंद्रकाभोवती त्यामध्ये तो मावणार आहे. दुसऱ्या शेलमध्ये येणार आहे का काहीच नाही, ते काहीच येणार नाही. आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिलेलं आहे, 1. सेकंड आपल्याला दिलेलं आहे हेलियम. हेलियम एच ही त्याचा सिम्बॉल आहे. त्यामध्ये ॲटॉमिक नंबर झेड आहे, 2 आहे. आणि पहिल्या शेलमध्ये आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावतात, म्हणून हे दोन्ही इलेक्ट्रॉन या फर्स्ट शेलला मावलेले आहेत. त्यामुळे सेकंड ऑर्बिटमध्ये, थर्ड ऑर्बिटमध्ये, फोर्थ ऑर्बिटमध्ये काही नाही. हा स्टेबल आहे. पहिला जो आपण हायड्रोजन बघितला याच्यात 1च इलेक्ट्रॉन आहे, हा अनस्टेबल आहे, म्हणजे याचा दुसरी बाजू पूर्णपणे भरलेली नाही. परंतु या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण झालेलं आहे की त्या पहिल्या शेलमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात ते दोन्ही इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आहे, म्हणजे इट इज अ स्टेबल ऑर्बिट, स्टेबल एलिमेंट. आणि त्याचं आपण कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे, 2 लिहिलंय. त्यानंतर थर्ड आहे लिथियम. लिथियमचा आहे ॲटॉमिक नंबर 3. फर्स्ट शेलमध्ये 2 मावतात, म्हणजे 3तून 2 गेले ते इथे फर्स्ट शेलमध्ये लिहिले. राहिले किती, 1.
तो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये गेलेला आहे. 3 इथे मावणार का? नाही. याची कपॅसिटी फक्त 2चीच आहे, त्यामुळे तो 2 पेक्षा जास्त नेक्स्ट ऑर्बिटमध्ये गेलेला आहे आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2 इथे कॉमा दाखवलाय की हा फर्स्ट ऑर्बिटचा आहे आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 1. त्यानंतर कार्बन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. फर्स्ट शेलमध्ये किती येणार? नियमाप्रमाणे 2 येणार आणि मग आता 6 मधून 2 गेले, उरले किती? 4. ते आपण या ठिकाणी लिहिले. याची कपॅसिटी किती आहे? 8. म्हणजे हे सगळे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्येच मावणार आहेत. इथे काहीच येणार नाही आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना 2,4. त्यानंतर नायट्रोजन दिलेला आहे सिम्बॉल N, त्याचा ॲटॉमिक नंबर इज 7 आणि फर्स्ट शेलमध्ये 2 मावतात आपल्याला माहिती आहे. सेकंड शेल जो आहे L शेल, त्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन येणार. कॅपॅसिटी 8 आहे, त्यापेक्षा कमी आहे म्हणून ते सगळे तिथेच मावणार. थर्ड शेल, फोर्थ शेल काहीच येणार नाही. ॲटॉमिक इथे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार 2,5. ऑक्सिजनचं लिहित असताना पुन्हा त्याच पद्धतीने जायचं आहे. 8 ॲटॉमिक नंबर असेल तर या ठिकाणी 2 आपण लिहिणार आहोत. उरले किती? 8 मधून 2 गेले, 6 उरलेले आहेत, ते 6 या ठिकाणी लिहिणार. इथे काहीच येणार नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे सगळे काढायचे आहेत. आता इथे आपण बघतोय की सोडियम जो आहे तो 11 दाखवलेला आहे. आता याचं बघत असताना बघा, पुन्हा हा जो आहे निऑन तो स्टेबल ऑर्बिट आहे बघा, की पहिल्या याच्यामध्ये 2, सेकंडमध्ये मावले 8. बघा इथे 8ची कॅपॅसिटी आहे, इथे 8 आले. 2ची कॅपॅसिटी आहे 2. हे दोन्ही ऑर्बिट त्याचे पूर्ण आहे. म्हणजे शेवटचं ऑर्बिट बघायचं की त्याचं स्वतःचं शेवटचं ऑर्बिट कुठलं आहे, तर सेकंड ऑर्बिट आहे आणि त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे हा स्टेबल आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 2,8 असं लिहिणार. तो स्टेबल आहे. आणि ज्यांचे इनकम्प्लीट आहेत ते अनस्टेबल आहेत. पुन्हा हा स्टेबल आहे इथे या ठिकाणी. त्यानंतर आता आपण सोडियमचं बघत असताना बघू की याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही कसं करणार आहात. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, 11तून 2 गेले, उरले किती? 9 उरले आहेत आणि त्यामुळे सेकंड ऑर्बिटमध्ये कपॅसिटी आहे 8 म्हणून ते 8चे 8 इथे ठेवलेत आणि 9 आपण तिथे ठेवू शकतो का? नाही, कारण मावणारच नाही आणि म्हणून तो जाणार पुढच्या ऑर्बिटमध्ये. चौथा ऑर्बिट येणार नाही. आणि आता त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2. फर्स्ट ऑर्बिटला 2, सेकंड ऑर्बिटला 8 आणि थर्ड ऑर्बिटमध्ये 1. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी राहणार आहेत. क्लोरीनचं जर बघितलं तर पुन्हा त्याच पद्धतीने करायचंय. पहिल्यामध्ये 2, 17 मधून 2 गेले, 15 राहिले, दुसऱ्यात 8. 8 आणि 2 किती झाले? 10 झालेत आणि 17 मधनं 10 गेले, राहिले 7. शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 येणार आहे. 2, 8, 7. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या प्रत्येक मूलद्रव्याचं जे आहे ते केलं जातं. त्यानंतर आपण व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन बघू. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलेलं आहे. पहिला हायड्रोजन जो आहे हे मध्यभागी जे दिसत आहे, इट इज द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम आणि हे इलेक्ट्रॉन जे आहेत त्या ॲटमच्या भोवती ऑर्बिटमध्ये फिरत आहे. त्याला किती ऑर्बिट आहेत किंवा किती शेल आहेत? तर फर्स्ट शेल आहे, हा के शेल आहे. यामध्ये याचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. हा हायली रिॲक्टिव्ह असतो, अनस्टेबल आहे. त्यानंतर हेलियम आपण बघितलं की ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, की त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन आहेत. प्रोटॉन अणूच्या केंद्रकामध्ये असतो आणि इलेक्ट्रॉन बघा हे पहिल्याच शेलमध्ये मावलेले आहेत, 2 या ठिकाणी दाखवले. कार्बनचं ॲटॉमिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलंय. सी सेंटरला लिहिलेलं आहे. इथे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात केंद्रकामध्ये. हे पहिलं ऑर्बिट आहे, त्यामध्ये केवळ 2च इलेक्ट्रॉन मावतात म्हणून ते 2 लिहिले आणि 6 मधून 2 गेल्यानंतर उरलेले किती? 4 ते बाजूच्या ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे ह्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, याचा 2, याचा 2, 4. निऑन जो आहे त्यामध्ये इथे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत आणि दुसऱ्यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8. हा स्टेबल आहे. त्याचं जे बाह्यतम कक्षा आहे ही बाहेरची कक्षा आहे. जरी 4 असल्या तरी याला 2च कक्षा आलेल्या आहेत, कारण याचे सर्व इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेपर्यंत मावून गेलेले आहेत आणि हे 8 असल्यामुळे तो स्टेबल झालेला आहे. आणि सोडियमचा होता Na11, Na=11, हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर ते कसं आपण मावलंय बघा. पहिल्या यामध्ये कक्षा जी आहे, फर्स्ट शेल के शेल, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. सेकंड शेल त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स मावतात एलमध्ये, ते 8 इलेक्ट्रॉन्स टाकले आणि उरलेला जो 1 आहे तो नंतर
इथे तिसऱ्या ऑर्बिटमध्ये टाकलेला आहे. ऑर्बिट म्हणण्यापेक्षा आपण त्याला शेल म्हणूया. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायला येतं, असं लिहून दाखवा किंवा त्याची डायग्राम काढायला येते. डायग्राम काढायला आली तर तुम्हाला या पद्धतीने ती काढावी लागते. मग तुम्हाला झेड दिलेला असतो की सोडियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे दिलेलं असतं. 11 म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या सुद्धा 11च आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 11च आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे समान असतात, म्हणून ॲटम इज अ न्यूट्रल. आणि न्यूट्रॉन आपण शिकलेलो आहे की न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो. तर आकृती काढायला सांगितली तर या पद्धतीने काढतात आणि लिहायला सांगितलं तर मध्ये कॉमा देऊन 2 इलेक्ट्रॉन्स नंतर 4 इलेक्ट्रॉन्स याचं लिहायचं असेल तर 2, 8, 1 अशा पद्धतीने आपल्याला ते लिहून दाखवावं लागतं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲन atom is known as the valence electron or the valency of that electron because they decided the valency म्हणजेच कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द ॲटम. जे इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतात किंवा व्हॅलेन्सी ऑफ दॅट एलिमेंट असं म्हटलं जातं. कारण हाच जो आहे तो केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेतो. इट इज अ टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन आणि तोच ठरवतो की इतर मूलद्रव्यांसोबत त्याचं जे कंबायनिंग म्हणजे जोडलं जातो ते या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमुळेच जोडला जातो. म्हणून जो आउटर मोस्ट शेल म्हटलेला आहे की द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम आर नोन ॲज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इथे दाखवलंय बघा, इथे सोडियमचा अणू आहे. सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 11 म्हणजे 11 प्रोटॉन आणि 11 इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये आहे. प्रोटॉन कुठे असतात? सेंटरमध्ये, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो दाखवलेला आहे. त्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या 12 आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन द व्हेरियस शेल. आता ह्यामध्ये 11 प्रोटॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन किती आहेत? इक्वल संख्या म्हणजे 11 इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये आहेत. आता आपण इलेक्ट्रॉन बघत असताना फर्स्ट शेल इथे दाखवलंय बघा के, त्याची कपॅसिटी किती आहे? 2. इथे दाखवले 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर सेकंड शेल जे आहे तो आहे एल, त्याची कपॅसिटी किती? 8. मग इथे 8 इलेक्ट्रॉन दाखवले आहेत बघा. इथे मोजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता 8 अधिक 2 किती झाले? 10. इथे किती प्रोटॉन सांगितले आहेत? 11. म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा किती? 11. मग इथे 10 झाले आणि एक राहिलेला जो आहे तो आउटर मोस्ट शेलमध्ये आहे आणि ते थर्ड शेल आहे एम. त्याची कपॅसिटी जरी 18 असली तरी आता याच्यामध्ये आपण किती, आपला किती राहणार आहे? या सर्वांचा हिशोब करताना 2, 8, 1. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये हा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि जो हा 1 इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट ऑर्बिटमधला त्यालाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. हे आउटर मोस्ट शेल दाखवलेलं आहे आणि हाच टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. हा जो आहे आउटर मोस्ट ऑर्बिटमधला तो केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होतो. बाकी आतमधले जे आहेत ते केमिकल रिॲक्शनमध्ये सहभागी होत नाहीत, हा बाहेरचा होतो आणि तो एक दुसऱ्या मूलद्रव्यासोबत कंबाईन होतो म्हणजे जोडला जातो आणि म्हणून त्याला व्हॅलेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हटलं जातं. atoms of gaseous elements do not combine with any other atom. These elements are chemically inert. It means their valency is 0. काही मूलद्रव्ये अशी असतात की जे दुसऱ्या कुठल्याही मूलद्रव्यांबरोबर जोडली जात नाही, कंबाईन होत नाहीत, कारण त्यांचं आउटरमोस्ट ऑर्बिट इज कम्प्लिटेड. सो दे आर स्टेबल आणि त्यांना इनर्ट गॅसेस असं म्हटलं जातं. त्यांची व्हॅलेन्सी ही 0 असते म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये बाह्यतम कक्ष 8 इलेक्ट्रॉनांनी परिपूर्ण असते. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅसेस किंवा त्याला इनर्ट गॅस असं सुद्धा म्हणतात. त्यांची बाह्यतम कक्षा ही परिपूर्ण असते आणि ते कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही. ते आपल्याला या टेबलमध्ये दिसत आहे. कोणकोणते आहेत तो नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस? हेलियम आहे, निऑन आहे, ॲरागॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे आहे. त्यांचे सिम्बॉल आहे हेलियमचा He, निऑनचा Ne, ॲरागॉनचा Ar, क्रिप्टॉनचा Kr, झेनॉनचा Xe आणि रॅडॉनचा Rn.
त्यांचे ॲटॉमिक नंबर बघा, हेलियमचा 2 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलमध्ये कंप्लीट झालेले आहे, म्हणजे त्याची बाह्यतम कक्षा पहिली जी कक्षा आहे ती परिपूर्ण आहे. नंतर LMN मध्ये तिथे काहीही नाही आणि म्हणून हा स्टेबल ऑर्बिट आहे, हा कोणाशीही कंबाईन होत नाही. त्यानंतर निऑन दिलेला आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. तो फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, झाले किती 10. म्हणजे हा पण स्टेबल आहे. त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे तो परिपूर्ण आहे, स्टेबल आहे आणि तो कोणाशीही तो कंबाईन होत नाही. जो इनकम्प्लीट असेल तोच रिॲक्ट होणार. ॲरागॉनमध्ये सुद्धा 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याची विभागणी फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 झाले 10 आणि उरलेले 8 थर्ड शेलमध्ये, म्हणजे एकूण याचं तिसऱ्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. इट इज अ स्टेबल आणि त्यामुळे तो सुद्धा कोणाशीही रिॲक्ट होत नाही. त्याचप्रमाणे क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन यांचे जरी 36, 54, 86 असे ॲटॉमिक नंबर असले तरी त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये येणारी जी संख्या आहे ती 8 इलेक्ट्रॉन्सची आहे. त्या 8 इलेक्ट्रॉन्समुळे ते स्टेबल झालेलं आहे आणि त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी आपण बघितलं तर कंप्लीट आहे त्यांचे आउटरमोस्ट शेल आणि त्यामुळे ते कोणाशीही रिॲक्ट होत नाही आणि कोणाशीही त्यांचे रासायनिक अभिक्रिया होत नाही. ऑल द नोबल गॅसेस हॅव कम्प्लिटली फिल्ड आउटरमोस्ट शेल, त्यांचं बाह्यतम कक्षा परिपूर्ण असते. देअर आउटरमोस्ट शेल इज व्हेरी स्टेबल अँड हेन्स केमिकली अनरिॲक्टिव्ह, आणि स्टेबल असल्यामुळे ते अनरिॲक्टिव्ह असे असतात. मग रिॲक्टिव्ह कोण आहेत? जर आपण सोडियमचं बघितलं, त्याच्या थर्ड शेलमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजन आहे, त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर असं ज्यांचे इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये 8 पेक्षा कमी किंवा 2 पेक्षा कमी असे असतात ते सर्व अनस्टेबल असतात अँड दे आर व्हेरी हायली रिॲक्टिव्ह. ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात. पुढील तक्ता बघा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण बघितलंय की द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटम आर नोन ॲज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बिकॉज दे डिसाइडेड द व्हॅलेन्सी म्हणजेच कॉम्बायनिंग कपॅसिटी ऑफ द ॲटम. आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. नंतर इनर्ट गॅसेसमध्ये आपण बघितलं, ॲटम ऑफ ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट द इनर गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम्स. इनर्ट गॅसेसमध्ये आपण बघितलं की त्यांचं आउटरमोस्ट शेल जे आहे ते 8 इलेक्ट्रॉन्सनी परिपूर्ण आहेत आणि त्यामुळे ते कोणाशीही रिॲक्ट होत नाही. दे आर नोबल गॅसेस. पण त्यांच्या व्यतिरिक्त जे सर्व एलिमेंट्स आहेत दे कॅन बी कंबाईन विथ द अदर ॲटम्स अँड दे हॅव नॉन झिरो व्हॅलन्सी. त्यांची व्हॅलन्सी ही झिरो नसते आणि म्हणून ते रिॲक्टिव्ह असतात. या उलट नोबल गॅसेस जे आहेत ते स्टेबल आहेत. त्यांचे आउटरमोस्ट ऑर्बिट 8 इलेक्ट्रॉन्सने परिपूर्ण आहे. देअर व्हॅलन्सी इज 0, सो दे डू नॉट रिॲक्ट विथ द अदर एलिमेंट्स. बट द ऑल अदर एलिमेंट्स जे दे हॅव नॉन झिरो व्हॅलन्सी दे रिॲक्ट विथ द अदर एलिमेंट्स. त्याचा एक तक्त्याद्वारे आपण बघूया की कशा पद्धतीने मूलद्रव्ये एकमेकांशी जोडली जातात. या ठिकाणी बघा सिरियल नंबर दिलाय, सिम्बॉल ऑफ एलिमेंट, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि पुढे तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काढायचा फॉर्म्युला दिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सिम्बॉल म्हणजे काय की जे मूलद्रव्य आहे, एलिमेंट्स आहे, त्याचं जो सिम्बॉल, कोणत्या सिम्बॉलने ते ओळखलं जातं, कुठल्या अक्षराने ते ओळखलं जातं, हे सिरियल नंबर आहे 1, 2, 3, 4. आता सिम्बॉल पहिला घेऊया आपण हायड्रोजन. हायड्रोजन म्हटल्यानंतर तो H या अक्षराने दर्शवतात. द ॲटॉमिक नंबर ऑफ द हायड्रोजन इज 1, म्हणजे त्यामध्ये 1 प्रोटॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. तो कोणाशी जोडला गेलेला आहे? याचं कंपाऊंड म्हणजे संयुग तयार झालेलं आहे. कोणासोबत तयार झालेलं आहे? क्लोरीन सोबत तयार झालेलं आहे. कारण हायड्रोजनची व्हॅलन्सी जी किती आहे? 1 आहे. तो फर्स्ट शेलमध्ये त्याचा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला पूर्ण व्हायला, ते फर्स्ट शेल पूर्ण व्हायला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? फर्स्ट जे शेल आहे ते 2 इलेक्ट्रॉन आपण दिले की पूर्ण होतंय, म्हणजे याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो कोणाकडनं घेतोय तो इलेक्ट्रॉन? क्लोरीनचं जे आउटरमोस्ट ऑर्बिट आहे त्यामधनं तो 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि अशा रीतीने दोघंही स्टेबल होतात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, त्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट शेलमध्ये आणि त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा 1 आहे.
त्यानंतर क्लोरीन दिलेलं आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर इज 17, 17 प्रोटॉन आणि 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो सुद्धा हायड्रोजनशी कंबाईन झालेला आहे, कारण हायड्रोजन जो आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलला 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याला पण स्टेबल व्हायचंय. क्लोरीनचं जे आउटर मोस्ट शेल आहे ते आहे 287, म्हणजे सगळ्यात बाह्यतम शेल 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे अपूर्ण आहे. आणि परिपूर्ण म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स होण्यासाठी त्याला कितीची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि म्हणून तो हायड्रोजनशी रिॲक्ट होतो. आणि त्याची व्हॅलेन्सी इथे किती दिलेली आहे? 7 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे दोघं एकमेकांशी जोडले जातात, हायड्रोजन आणि क्लोरीन. 1 इलेक्ट्रॉन जर हायड्रोजनचा क्लोरीनकडे आला तर इथे 8 इलेक्ट्रॉन्स होतात. आणि अशा रीतीने दोघंही कंबाईन स्वरूपामध्ये दोघांचाही बाह्यतम कक्षा परिपूर्ण होते आणि ते स्टेबल होतात. त्यानंतर निऑन जे आहे त्याचा झेड जो आहे ॲटॉमिक नंबर तो आहे 10. आणि फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती येणार आहे? 2 आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 8. म्हणजे याची व्हॅलेन्सी किती आहे? परिपूर्ण आहे 8 इलेक्ट्रॉन्सनी. म्हणजे व्हॅलेन्सी आली 0. हा कोणाशीही रिॲक्ट होत नाही. इट इज अ नोबल ऑर इनर्ट गॅस. त्यानंतर फ्लोरीन जो आहे ॲटॉमिक नंबर इज 9 आणि त्याची व्हॅलेन्सी किती आहे? तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दिलंय 2-7. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटला 2 आहे फर्स्ट शेलला आणि सेकंड शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर 7 इलेक्ट्रॉन्स 8 होण्यासाठी कितीची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉनची. आणि म्हणून त्याची व्हॅलेन्सी आहे 1. आणि ते जो आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. इथे 7 दिले आहेत म्हणून इथे 7 लिहिले. आणि 1 जर याला मिळाला तर 8 इलेक्ट्रॉन्स होतील आणि इट विल बी स्टेबल. त्याचप्रमाणे सोडियम जो आहे 11 ॲटॉमिक नंबर दिले, झेड इज इक्वल टू 11. आणि सोडियम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, म्हणजे 1च इलेक्ट्रॉन आहे त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटला. आणि त्याला किती गरज आहे? 7 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. 7 इलेक्ट्रॉन्स त्याला मिळणार नाही, त्यामुळे तो हायड्रोजनशी रिॲक्ट होतो आणि दोघंही एकमेकांशी कॉम्बिनेशनमध्ये स्टेबल होतात. त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. अशाच पद्धतीने मॅग्नेशियम जो आहे 12 ॲटॉमिक नंबर आहे आणि त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती 2 आहे, कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मग 2 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? एकंदरीत 6 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. पण तो याच वेळेला क्लोरीनशी जोडला जातोय आणि क्लोरीनचे 2 इलेक्ट्रॉन त्यांनी घेतल्यामुळे तो त्या ठिकाणी स्टेबल होतो. अशा पद्धतीने ही जी मूलद्रव्ये आहेत ती या ठिकाणी स्टेबल होतात. दुसरं उदाहरण आपण बघूया कार्बनचं. कार्बनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 6 आहे, म्हणजे 2-4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि कार्बनचा एक अणू 4 हायड्रोजन अणूंशी जोडला गेलेला आहे. आणि अशा रीतीने त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पूर्ण झालेलं आहे. त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 या ठिकाणी दिलाय. ॲल्युमिनियमचा सुद्धा कंपाऊंड जो आहे तो अशाच पद्धतीने 2, 8, 3, त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, त्याची व्हॅलेन्सी आहे 3. आणि म्हणून तो या पद्धतीने क्लोरीनचे 3 अणू त्यांनी घेतलेले आहेत आणि तो स्टेबल झालेला आहे. आणि अशा रीतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या दोघांमधली रिलेशनशिप दाखवलेली आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.